बघा मुलांनो, आणखी एक समीकरण आपण इथे सोडवणार आहोत। ते बघा काय आहे की जस्मीनकडे काही रुपये होते। जस्मीनकडे काही रुपये होते। तिच्या आईने तिला 7 रुपये दिल्यावर तिच्याकडे 10 रुपये झाले। बघा, तिच्याकडे आधी काही पैसे होते, नंतर तिच्या आईने तिला किती पैसे दिले तर 7 रुपये हे दिले, आणि तिच्याकडे आता किती रुपये झाले तर 10 रुपये तिच्याकडे झाले आहेत। तर आधी तिच्याकडे किती रुपये होते, म्हणजेच आधी तिच्याकडे किती रुपये होते हे कुणालाही माहीत नाही आहे। त्याच्यामध्ये तिच्या आईने तिला किती रुपये दिलेले आहेत तर 7 रुपये दिलेले आहे, आणि 7 रुपये दिल्यानंतर 7 रुपये ॲड केल्यानंतर किती होतात टोटल तर 10 रुपये होत आहे। तर मग आत्ता तिच्याकडे आधी जे पैसे होते ते किती राहिलेले आहेत ते आपल्याला इथे काढायचे आहेत। बघा मुलांनो, तिच्याकडे आधी एक्स किंवा वाय आपण मानूया की तिच्याकडे x रुपये होते। किती मुलांनो? x। आपण असे मानूया की जस्मीनकडे, बघा मुलांनो, जास्मिनकडे x रुपये होते असे आपण मानूया। किती मुलांनो? x रुपये होते असे आपण मानूया। तर बघा, x वजा 7 बरोबर किती मुलांनो तर 10। किती मुलांनो? 10। तर आपण इथे काय करणार आहोत की 7 हे दोन्ही बाजूतून काय करणार आहोत तर वजा करणार आहोत। बघा, x वजा 7 वजा 7 बरोबर किती मुलांनो? 10 वजा 7। हे आपल्याला काय करायचं आहे तर हे समीकरण आपल्याला सॉल्व करायचं आहे। बघा मुलांनो, x वजा 7तून 7 गेले 0 बरोबर 10तून 3 गेले किती मुलांनो तर 3। मग आपल्याला x बरोबर किती मिळालेलं आहे तर 3 मिळालेलं आहे। आपण याचे उकल केलेले आहे आणि आपले उत्तर जे आहे ते काय मिळालेलं आहे मुलांनो तर x बरोबर 3। म्हणजे जास्मिनकडे किती पैसे होते तर जास्मिनकडे आधी 3 रुपये होते, आणि मग तिच्या आईने तिला किती पैसे दिले तर तिच्या आईने तिला 7 रुपये दिलेले होते, आणि मग 3 आणि 7 किती पैसे तिच्याकडे टोटल झालेले होते तर 10 रुपये तिच्याकडे टोटल झालेले होते। कळालं मुलांनो तुम्हाला? दुसरं उदाहरण घेऊया। बघा मुलांनो, जे आपण उदाहरण सॉल्व केलेलं, जे आपण समीकरण इथे काढलेलं ते योग्य आहे की नाही ते आपण बघूया। बघा, जास्मिन जवळ आधी किती होते तर y रुपये होते किंवा x रुपये होते असे आपण मानलेले आहे। त्यानंतर आपण काय केलेलं आहे तर y अधिक 7 बरोबर 10 हे समीकरण आपण मांडून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर 7 जे आहे ते काय करायचे आहे तर दोन्ही बाजूंना वजा करायचे आहेत। म्हणून बघा, y अधिक 7 वजा 7 बरोबर 10 वजा 7। तर बघा मुलांना, y अधिक किती राहिले तर 0 बरोबर 10तून 7 गेले तर किती मुलांना 3। तर y बरोबर किती आले तर 3 आले। तर म्हणजे जास्मिनकडे किती रुपये होते आधी तर 3 रुपये होते। बघा मुलांनो, पुढचं जे उदाहरण आहे ते आपल्याला काय दिलेलं आहे की एका पेढ्यांच्या बॉक्समध्ये काही पेढे आहेत, प्रत्येकाला 2 पेढे याप्रमाणे वाटल्यास ते 20 मुलांना पुरतात। तर बॉक्समध्ये एकूण किती पेढे आहेत, बॉक्समध्ये किती पेढे आहेत हे आपल्याला काढायचं आहे। तर बघा मुलांनो, तर बॉक्समध्ये x पेढे आहे किंवा y पेढे आहे असं आपण मानू शकतो। आपण बोलूया की एक बॉक्समध्ये किती पेढे आहे तर x पेढे आहे, x पेढे आहे असे मानू। आता आपण इथे समीकरण लिहून घेऊया। बघा मुलांनो, x/2 बरोबर किती मुलांनो तर 20। आता आपल्याला काय करायचं आहे की या समीकरणाला आपल्याला 2 ने गुणायचं आहे। बघा, x/2 गुणिले 2 बरोबर 20 गुणिले किती मुलांनो तर 2। आता बघा, बे एक बे, बे एक बे, x बरोबर बघा 20 दुणे किती तर 40। 20 दुणे किती मुलांनो तर 40। बघूया आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे की नाही। बघा मुलांनो, हे उदाहरण आपण सोडवलेलं होतं। तर बघा, एका पेढ्याच्या बॉक्समध्ये काय आहे तर काही पेढे आहेत, आणि प्रत्येकाला 2 पेढे याप्रमाणे जर वाटले तर 20 मुलांना पुरतात। तर बॉक्समध्ये किती पेढे आहे हे आपल्याला विचारलेलं होतं। तर आपण त्याची संख्या x मानलेली होती, इथे आपण p मानूयात। बघा, p ही काय मानलेली आहे तर पेढ्यांची संख्या ही मानलेली आहे, म्हणून p/2 बरोबर काय मुलांनो तर 20। आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या
दोन्ही बाजूंना आपल्याला काय करायचं आहे तर 2 ने गुणायचं आहे। बघा p/2 गुणिले 2 बरोबर 20 गुणिले 2। दोन्ही बाजूने आपल्याला कशाने गुणलं तर 2 ने आपण गुणलेलं आहे, म्हणून p बरोबर किती मुलांना 20 दुणे 40। तर म्हणून बॉक्समध्ये 40 हे काय आहेत पेढे आहेत। पुढे बघूया। बघा मुलांना पुढचं जे उदाहरण आहे ते आपल्याला काय दिलेलं आहे की 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे। एका चॉकलेटची किंमत आपल्याला काढायची आहे। 5 चॉकलेटची किंमत किती आहे 25 रुपये आहे, तर मग एका चॉकलेटची किंमत किती आहे ते आपल्याला इथे काढायचे आहे। तर एका चॉकलेटची किंमत आपण किती मानूया x ही किंमत मानूया। किती मुलांना x रुपये आपण काय करूया की एका चॉकलेटची किंमत ही मानूया। किती मुलांना x रुपये किंमत मानू। कशाची मुलांना तर चॉकलेटची। ठीक आहे, x ही किंमत आपण मानलेली आहे। म्हणून काय मुलांना तर म्हणून 5x बरोबर किती मुलांना तर 25। आता याला आपल्याला काय करायचं आहे तर 5 ने भागायचे आहे। कितीने मुलांना तर 5 ने। ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंना आपल्याला कितीने भागायचं आहे तर 5 ने भागायचं आहे। बघा मुलांना म्हणून 5x अधिक छेद 5 आणि बरोबर 25 भागिले 5। आता आपल्याला पुढचं जे उकल आहे ते बघा 5 एका 5 म्हणजेच 1x बरोबर 5 ने जर आपण 25 ला भागले तर किती उत्तर येतं मुलांना 5 5 25। म्हणजेच x बरोबर आपलं किती उत्तर आलेलं आहे तर 5 ही उकल आपली आलेली आहे। म्हणजेच एका चॉकलेटची जी किंमत आहे ती किती असणार आहे मुलांना तर एका चॉकलेटची किंमत किती असणार आहे मुलांना तर 5 रुपये ही असणार आहे। बघूयात आपलं उत्तर बरोबर आले की नाही ते आपण चेक करूया। बघा मुलांना जे आपल्याला उत्तर इथे दिलेलं होतं की आपल्याला एका चॉकलेटची किंमत काढायची होती, कारण 5 चॉकलेटची किंमत किती होती 25 रुपये होती, तर मग एका चॉकलेटची किंमत आपल्याला काढायची होती। बघा एका चॉकलेटची जी किंमत आहे ते आपण काय मानलेली आहे इथे k ही मानलेली आहे। नंतर काय केलेलं आहे की आपण समीकरण इथे लिहून घेतलेलं आहे। बघा 5k बरोबर 25। त्यानंतर म्हणून आता आपण काय केलेलं आहे तर 5 ने दोन्ही बाजूला आपण भागितलेलं आहे। 25k भागिले 5। बघा मुलांनो 25k भागिले 5 बरोबर 25 भागिले 5। तर 5 एका 5 5 एका 5 आणि जर आपण 5 एका 5 25 5 5 25। तर बघा मुलांनो इथे आपलं उत्तर किती आलेलं आहे। जर आपण 5 ने जर 25 ला भागू तर उत्तर काय येणार आहे तर 5 हे उत्तर येणार आहे। बघा मुलांनो k बरोबर किती मुलांनो तर k बरोबर 5। तर एका चॉकलेटची आपल्याला इथे किंमत किती मिळालेली आहे तर म्हणून एका चॉकलेटची किंमत आपल्याला मिळालेली आहे 5 रुपये ही किंमत मिळालेली आहे। पुढचं उदाहरण बघूया। बघा समीकरणाच्या दोन्ही बाजूवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली। समीकरणाच्या ज्या दोन बाजू आहे ज्याला आपण 2 ने भागितलं होतं 5 ने भागितलं होतं, तर समीकरणाच्या दोन्ही बाजूवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित राहते। मिळणारे जे आपलं समीकरण आहे ते कसं राहतं मुलांना तर संतुलित राहतं। संतुलित समीकरणावर खालीलपैकी कोणतीही क्रिया केली तरी मिळणारे समीकरण संतुलित असते। दुसरं बघा दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे। असं नाही की एका बाजूमध्ये एक वेगळी संख्या मिळवणे दुसऱ्या बाजूमध्ये दुसरी संख्या मिळवणे असे करता येणार नाही। तर दोन्ही बाजूंनी जर 5 ने गुणायचं असलं किंवा भागायचं असलं तर समान संख्येने आपल्याला काय करायचं आहे गुणायचं आहे, भागायचं आहे किंवा वजा करायचं आहे किंवा मिळवायचे आहेत। नेक्स्ट बघा दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे। दोन्ही बाजूंना काय करायचं आहे आपल्याला तर समान संख्येने गुणायचं आहे। नंतर बघा दोन्ही बाजूंची अदलाबदल करणे। दोन्ही बाजूंची आपल्याला काय करायचे आहे अदलाबदल करणे हे देखील आपण शिकलेलो आहोत। त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या वजा करणे।
जर आपण इथे उदाहरण सोडवत असताना आपण बघितलेलं आहे की जर 7 असेल तर 7नेच आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूंमध्ये 7 या संख्येनेच वजा करायचं आहे किंवा 2 या संख्येनेच वजा करायचं आहे. म्हणजेच समान संख्येनेच आपल्याला काय करायचं आहे तर वजा करायचे आहे. त्यानंतर बघा दोन्ही बाजूने 0 तर समान संख्येने भागायचं आहे. दोन्ही बाजूंनी काय करायचं आहे, एकाच बाजूला वेगळ्या संख्येने व दुसऱ्या बाजूला वेगळ्या संख्येने आपल्याला भागता येणार नाही, तर दोन्ही बाजूंना आपल्याला एकाच समान संख्येने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे किंवा वजाबाकी करायची आहे किंवा गुणाकार करायचा आहे किंवा मिळवायचे आहे, ॲडिशन करायचे आहे. ह्या ज्या गणिती क्रिया आहेत त्या आपल्याला समान संख्येनेच कराव्या लागणार आहेत. तर बघा मुलांनो, या पाठामध्ये म्हणजे समीकरणे हा जो आपला लेसन आहे त्याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो, तर या पाठात आपण समीकरण सोडवून चलाची किंमत म्हणजेच उकल शोधण्याचा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. जे काही आपलं एक समीकरण होतं त्या समीकरणाचे आपण काय केलेले आहे तर उकल केलेली आहे आणि त्याचा अभ्यास आपण या लेसनमध्ये केलेला आहे. तर नक्कीच मुलांनो, हे समीकरण जे आहे, काही समीकरण आपण सॉल्व करून दाखवलेले आहेत, काही गणिती क्रिया आपण इथे केलेली आहेत आणि ती नक्कीच तुम्हाला समजलेली असेलच. तर मुलांनो, आपला गणिताचा हा जो 10वा पाठ आहे समीकरणे, इथे आपण तो अगदी व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण त्याचा काय करणार आहोत तर सराव देखील घेणार आहोत. बघा तर मुलांनो, आपण इथे प्रकरण 10वे समीकरणे हे आपण इथे अभ्यासलेलं आहे. आता त्याचा आपण थोडक्यात काय करणार आहोत तर सराव करणार आहोत. इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचे उत्तर देऊन अधिक चांगल्या पद्धतीने आपला या समीकरणाचा काय होणार आहे तर अभ्यास होणार आहे. बघा मुलांनो, समीकरणाच्या दोन्ही बाजूवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण डॅश राहते. कसे राहते सांगा पाहू मुलांनो. फर्स्ट ऑप्शन आहे आपलं संतुलित आणि सेकंड आहे समान. काय असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, संतुलित. नेक्स्ट जे आहे आपल्या मुलांनो ते क्वेश्चन आहे बघा, ज्या अक्षराची किंमत शोधायची त्या अक्षराला डॅश म्हणतात. काय म्हणतात सांगा पाहू मुलांनो. चल म्हणतात की उकल म्हणतात. अगदी बरोबर, चल असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो, आपलं काय आहे, गणिती भाषेत कोणते चिन्ह संतुलित समीकरण दाखवते. कोणते चिन्ह आहे जे संतुलित समीकरण दाखवते, समानता दाखवते. कुठलं आहे सांगा पाहू मुलांनो. अधिकचं आहे की इक्वलचं आहे, बरोबरीचं आहे. अगदी बरोबर, कुठलं आहे तर बरोबरीचं हे साईन. अगदी योग्य उत्तर आपलं आहे. नेक्स्ट बघूया, समीकरणाच्या बाजूंची अदलाबदल करून नवे समीकरण लिहिता येते. बरोबर आहे की चूक आहे मुलांनो. अगदी बरोबर. कसं आहे तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, y-3 = 11 या समीकरणाची उकल किती येईल बरं मुलांनो. 8 येणार आहे की 14 येणार आहे सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, किती येणार आहे तर 14 येणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, एक संख्या व 3 यांची बेरीज 12 आहे. किती मुलांनो. एक संख्या व 3 यांची बेरीज किती असणार आहे, 12 असणार आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे मुलांनो. बघा, 12 + 3 = x की x + 3 = 12. काय येणार आहे मुलांनो. अगदी बरोबर, जे सेकंड ऑप्शन आहे ते आपलं इथे येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, एका संख्येतून 8 वजा केल्यावर येणारी वजाबाकी 15 आहे. किती आहे मुलांनो. येणारी वजाबाकी 15 आहे. आणि किती पासून वजा करायची आहे आपल्याला, कुठल्या संख्येतून. 8 वजा करायचे आहे एका संख्येतून. तर काय उत्तर असणार आहे मुलांनो. बघा, a - 8 = 15 की a - 15 = 8 सांगा पाहू मुलांनो. बरोबर, आपली संख्या असणार आहे a - 8 = 15. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, 9 आणि एक संख्या यांचा गुणाकार 72 आहे. किती मुलांनो. 9 आणि एक जी संख्या आहे त्याचा जो गुणाकार आहे तो किती असणार आहे, 72 असणार आहे. तर सांगा पाहू मुलांना आपलं उत्तर काय येणार आहे. 72 × x = 9 की 9 × x = 72. सेकंड आपलं ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मुलांनो. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, एका संख्येला 6 ने भागल्यावर उत्तर 9 येते. काय मुलांनो. एका संख्येला जर आपण 6 ने भागू तर उत्तर काय येणार आहे, x / 6 = 9 की 6x = 9. काय असणार आहे मुलांनो. अगदी बरोबर, फर्स्ट आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. नेक्स्ट बघूया आपण. बघा मुलांनो, एका संख्येची तिप्पट 36 आहे. काय आहे मुलांनो. एका संख्येची तिप्पट
36 आहे. तर आपलं जे ऑप्शन आहे 2 आहेत बघा. 3 अधिक x बरोबर 36, 3x अधिक 36. सांगा पाहू काय मिळणार आहे. आपलं जे ऑप्शन आहे ते राईट कुठलं असणार आहे, तर 3x अधिक 36 हे काय असणार आहे, आपलं राईट आन्सर असणार आहे. तर इथे मुलांना आपण काय घेतलेलं आहे, तर इथे आपण समीकरणे याचा आपण अभ्यास देखील केलेला आहे आणि त्याचा सराव देखील आपण इथे घेतलेला आहे आणि नक्कीच तो तुम्हाला या प्रश्नांच्या आधारे समजलेला असेलच. तर मुलांना आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, तर समीकरणे हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपण समीकरणे हा जो लेसन आहे तो आपण काय करूया, तर खेळाच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. बघा मुलांनो, आपण क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून काय करणार आहोत, तर आपले जे काही समीकरणं आहेत ते आपल्याला त्याचे आन्सर आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे इथे काय होणार आहे, जर आपला आन्सर योग्य असेल तर इथे बॅटिंग होईल, म्हणजे जो चेंडू आहे तो बॅटने मारला जाईल. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, योग्य ते आन्सर द्यायचं आहे. जर अयोग्य उत्तर आलं तर काय होईल मुलांनो, तर जो चेंडू आहे विकेट इथे पडताना आपल्याला दिसणार आहे. बघूया पुढे मुलांनो, प्रश्न आपला पहिला काय आहे बघा, x अधिक 10 बरोबर 5. काय आहे मुलांनो इथे प्रश्न, x अधिक 10 बरोबर 5. तर याचं जे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ते 4 ऑप्शन आहेत बघा. कुठले कुठले आहेत ते, -6, 8 आणि -5, त्यानंतर आहे मुलांनो 7. तर सांगा पाहू मुलांनो, आपलं जे योग्य आन्सर आहे ते काय असणार आहे बघा. x अधिक 10 बरोबर 5 काय असणार आहे मुलांनो, आपलं योग्य आन्सर असणार आहे -6, 8, -5 की 7. काय असणार आहे सांगा पाहू मुलांनो. बघा आपले जे योग्य आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, अगदी बरोबर -5 हे आपले योग्य आन्सर असणार आहे. आणि त्याचा कलर जो आहे तो कुठला आहे त्या चेंडूचा, तर ब्लू. बघा मुलांना, आपला आन्सर बरोबर आहे आणि इथे बॅटिंग केली गेलेली आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो बघा मुलांना काय आहे, p/4 बरोबर 9/13. काय आहे आपल्या मुलांना, जो दुसरा क्वेश्चन आहे तो p/4 बरोबर 9/13 आणि ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहेत. फर्स्ट रेड जे आहे ते आहे 25, जे ग्रीन आहे ते आहे 50 आणि ब्लू जे आहे ते आहे 36 आणि येलो जे आहे ते आहे -36. काय येणार आहे सांगा पाहू मुलांना. हे जे 4 ऑप्शन आहे त्यापैकी बघा p/4 बरोबर 9/13 काय येणार आहे मुलांना, बरोबर कुठलं, येलो व -36 काय येणार आहे मुलांना, -36 हे अगदी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. टिक करून बघूया. बघा आपला जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो बघा मुलांना काय आहे, 4x बरोबर 52. काय आहे मुलांना, 4x बरोबर 52. तर इथे जर 4ने आपण 52ला भागितलं तर xची किंमत काय निघणार आहे मुलांना. बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहे, -13, 13, 10, 8. सांगा पाहू मुलांना, जर आपण 4ने 52ला जर भागितलं तर उत्तर काय येणार आहे, अगदी बरोबर काय येणार आहे, 13 येणार आहे. आणि त्याचा जो रंग आहे तो कुठला आहे, तर ग्रीन आहे. बघा मुलांना, ग्रीनवरती आपण टिक केलेलं आहे आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. बघा x - 6 बरोबर किती मुलांना, x/6 बरोबर 3. तर याचा आन्सर काय असणार आहे मुलांना. बघा मायनस असणार आहे, प्लस असणार आहे की इथे काय आहे मुलांना, की डिव्हिजन असणार आहे की भागाकार असणार आहे की गुणाकार असणार आहे. सांगा पाहू मुलांना काय असणार आहे, वजाबाकी, बेरीज, भागाकार की गुणाकार. सांगा पाहू मुलांना, इथे आपल्याला कुठली गणिती क्रिया करावी लागणार आहे. x/6 बरोबर 3 अगदी बरोबर. कुठली मुलांना, तर गुणाकार. आणि त्याचा जो कलर आहे तो कुठला आहे, तर येलो आहे. बघा आपले उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे मुलांना, 5y बरोबर 5 बरोबर 1. काय आहे मुलांना, 5y बरोबर 5 बरोबर 1. याचं जे आन्सर आहे ते काय असणार आहे मुलांना. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे बघा, 5, 6, 7 की 8.
काय असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर. किती? तर 6. आणि कलर कुठला आहे? तर ग्रीन आहे. बघा मुलांना, आपला आन्सर जे आहे ते अगदी बरोबर योग्य असं आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, 6x अधिक 9 बरोबर 11. काय आहे मुलांनो? 6x अधिक 9 बरोबर 11. तर इथे कुठली साईन येणार आहे? कुठलं इथे चिन्ह येणार आहे? बेरजेचं येणार आहे की वजाबाकी येणार आहे, बेरीज येणार आहे, गुणाकार येणार आहे की भागाकार येणार आहे? सांगा पाहू मुलांनो, कुठलं इथे योग्य असं आन्सर येणार आहे? कुठलं मुलांनो? अगदी बरोबर. तर वजाबाकी हे आपलं योग्य आन्सर आहे. तर त्याचा जो कलर आहे तो कुठला आहे? तर रेड आहे. बघा मुलांना, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आहे सांगा पाहू. बघा, 7n 7वा जो क्वेश्चन आहे आपल्याला तो आहे 9 वजा 7 बरोबर वजा 11. काय आहे मुलांनो? 9 वजा 7 बरोबर वजा 11. तर इथे आपल्याला कुठलं साईन यूज करायचं आहे? बेरजेचं, वजाबाकी, भागाकार की गुणाकार? काय येणार आहे सांगा पाहू मुलांनो? वजा वजा अधिक. म्हणजेच अधिक हे साईन आपण इथे यूज करणार आहोत. तर त्याचा रंग कुठला आहे मुलांनो? तर रेड आहे. बघा, रेड अगदी बरोबर आहे. म्हणजेच आपलं उत्तर कसं आलेलं आहे? अगदी योग्य आलेलं आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे मुलांना आपला तो बघा, 8वा जो क्वेश्चन आहे तो काय आहे? 8x बरोबर 24. आता इथे आपल्याला कुठली क्रिया करावी लागणार आहे? कुठलं जे साईन आहे ते यूज करावं लागणार आहे, आपण वापरणार आहोत, जेणेकरून गणितिक क्रिया जी आहे ती कंप्लीट होणार आहे. बघा, वजाबाकी, बेरीज, भागाकार की गुणाकार? सांगा पाहू मुलांना, काय येणार आहे? अगदी बरोबर. काय येणार आहे की 8ने आपल्याला कशाला भागायचं आहे? 24ला भागायचं आहे. मग भागाकारचं चिन्ह कुठलं आहे? तर हे आहे. म्हणून आपलं उत्तर काय आहे? ब्लू, भागाकार. आणि आपलं उत्तर कसं आहे? अगदी योग्य असं आहे. नेक्स्ट बघूया मुलांना, काय आहे? x वजा 4 बरोबर 9. काय आहे मुलांना? x वजा 4 बरोबर 9. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. कुठले मुलांना? बघा, वजा, अधिक, गुणाकार आणि भागाकार. सांगा पाहू, काय उत्तर असणार आहे आपल्या मुलांना इथे? तर अगदी बरोबर. इथे काय असणार आहे? अधिकचं हे साईन, हे चिन्ह आपलं येणार आहे. त्याचा कलर कुठला आहे? तर ग्रीन आहे. आणि अगदी बरोबर उत्तर आपलं आलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत. m वजा 5 बरोबर वजा 12. तर याचं उत्तर काय असणार आहे मुलांना? वजा 7 असणार आहे की 7 असणार आहे, 17 असणार आहे की वजा 17 असणार आहे? सांगा पाहू मुलांना, काय असणार आहे? अगदी बरोबर, वजा 7 हे असणार आहे. आणि ते आहे रेड. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. तर बघा मुलांना, खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे? तर समीकरणे हा 10वा लेसन शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे.